महाराष्ट्रातील सर्वात हॉन्टेड प्लेस म्हणून वसई किल्ला हा ओळखला जातो. वसई किल्ला हॉन्टेड का आहे हे जाणून घेण्या अगोदर वसई किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आपल्याला जाणून घ्यावं लागेल. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. शुरू करते हैं. आदाब, सत श्री अकाल, जय शिवराय, जय महाराष्ट्र. वसई किल्ला हा प्राचीन काळी व्यवसायासाठी प्रसिद्ध किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला समुद्रकिनारे असल्यामुळे तेथे अनेक व्यवसाय चालत असत. मीठ उत्पादन, लाकूड व्यापार तसेच आगरी आणि कोळी समाजाची वस्ती तिथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जहाज दुरुस्ती सुद्धा तिथे होत असे. गुजरात, अरब आणि कोकणातील व्यापारी मोठ्या प्रमाणात तिथे येत असत. त्यामुळे वसई हे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि व्यापारी केंद्र बनले होते. व्यापाराचे महत्त्व लक्षात घेत पोर्तुगीजांनी 1532 रोजी वसईवर हल्ला केला आणि वसईवर आपली सत्ता स्थापित केली. 1536 रोजी पोर्तुगीजांनी किल्ला उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आणि 1546 रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि वसई किल्ला हा स्थापित करण्यात आला. तसेच पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरात मोठी शहरे, शाळा, बाजारपेठ, रुग्णालये, कारागृहे, गोदामे आणि प्रशासकीय इमारतीची स्थापना केली. 16व्या व 17व्या शतकात वसई शहर हे सांस्कृतिक, आर्थिक व धार्मिक दृष्ट्या सुदृढ शहर बनले होते. वसईत चालणाऱ्या व्यापारामुळे प्रचंड संपत्ती वसईत येऊ लागली होती. युरोपीय वास्तुकलेच्या शैलीतील भव्य चर्चेस, सभागृह आणि इमारती उभारण्यात आल्या होत्या. त्यांचे अवशेष आजही आपल्याला वसईमध्ये पाहण्यासाठी मिळतात. पोर्तुगीजांची संस्कृती, भाषा, नृत्य, आहार आणि बांधकाम शैली वसईत खोलवर रुजली होती. त्यामुळे वसई हा भारतीय आणि युरोपीय संस्कृतीचा संगम बनला होता. वसईत पोर्तुगीजांची सत्ता प्रचंड प्रमाणात वाढत होती. तेव्हा चिमाजी अप्पा यांनी 1737 रोजी किल्ल्यावर आक्रमण केले आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला. वसई किल्ल्यावर सत्ता स्थापन करणे तितकेसे सोपे नव्हते, परंतु मराठ्यांची धडधडीत तटबंदीवर आक्रमणे केली. तसेच पोर्तुगीजांची तोफखान व्यवस्था ही प्रगत होती, परंतु त्याहूनही मराठ्यांचे रणतंत्र हे प्रभावी होते. स्थानिक कोळी आगरी समुदायांचा पाठिंबा घेण्यात आला. तसेच अथक परिश्रमानंतर अवघ्या 5 महिन्यानंतर वसई किल्ल्यावरती सत्ता स्थापन करण्यात आली आणि अखेर 28 एप्रिल 1739 रोजी वसई किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात गेला. मराठ्यांच्या सत्तेच्या घसरणीनंतर ब्रिटिशांनी वसईवर नियंत्रण मिळवण्यासाठी वसईतील प्रशासकीय इमारती पाडल्या आणि वसईवर आपली सत्ता स्थापन केली. वसई ब्रिटिशांच्या हाती गेल्यानंतर त्यांनी किल्ल्याचे लष्करासाठी उपयोग केला नाही. तसेच त्यांनी किल्ल्याचे प्रशासकीय महत्त्व सुद्धा कमी केले. आज 480 वर्षे जुना असलेला किल्ला पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली आहे. येथे पर्यटकांना भव्य तटबंदी, चर्चेचे अवशेष, कमानी, दगडी खिडक्या पाहण्यासाठी मिळतात. आज हा किल्ला चित्रपट, वेब सिरीजच्या शूटिंगसाठी, फोटोशूटसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी एक शांत ठिकाण म्हणून उपयोग केला जातो. आणि अखेर वसई किल्ला ही हॉन्टेड वास्तू का मानली जाते? तर मी सर्वांना आवर्जून सांगतो की वसई किल्ला ही फार जुनी वास्तू आहे. तिथली शांतता आणि जुनी वास्तू असल्यामुळे एक नेगेटिव्ह वाईब तुम्हाला येऊ शकते, परंतु वसई किल्ला ही हॉन्टेड प्लेस नाही आहे. मी प्रत्येक पर्यटकाला आवर्जून आमंत्रण करतो की तुम्ही नक्की या, वसई किल्ल्याला भेट द्या. तिकडली शांतता, तिकडली भव्य तटबंदी, चर्चेस, तसेच चक्रीय जिना, वसई किल्ल्याला लागलेला समुद्र किनारा हा नक्की पहा. तुम्हाला आवडेल आणि तुमचं मन नक्की रमेल. वसई किल्ला जेवढा सुंदर आहे तेवढ्याच तिथे राहणारे कोळी बांधव हे सुद्धा प्रेमळ आहेत. तुम्ही नक्की या, नक्की भेट द्या. आणि पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या, जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच काही व्हिडिओ घेऊन येत राहीन. धन्यवाद.